नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या कर्णाविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या. त्या शंकांचं निरसन म्हणून आपणही आपली सिरीज सुरू केलेली आहे. अगदी शब्दाने शब्द, अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण, तो जगलेला प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कर्णाच्या दानशूरत्वाला तोडच नाही, हे खरं आहे. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही आहे, पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे. मित्रांनो, तरी अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय? अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपांत, या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महादौरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याचे या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. चला मित्रांनो, ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा. तर चला ऐकूया कर्णाची कहाणी. या जगाला पहिल्यांदा एक धडा दिला परिवर्तनाचा, आणि सगळ्यात पहिल्यांदा शब्द यूज केला जातो म्हणजे परिवर्तन. परिवर्तन झालं पाहिजे आणि एक आपलं नवीन आयुष्य जगलं पाहिजे, ते पण चांगल्या प्रकारे. अगदी कर्ण म्हणजे ना, कर्ण एक असं प्रतीक आहे मित्रांनो. जे लोक आयुष्यामध्ये असा विचार करतात की आम्ही कुठेतरी खालच्या जातीमध्ये जन्माला आलो आणि आम्ही त्या गोष्टी करू शकत नाहीयेत आणि मला त्या गोष्टी मिळाल्याच नाही, असं जे कांगावा करतात, त्यांच्यासाठी अगदी रामबाण ते म्हणजे कर्ण. की परिस्थिती कशी असू, पण तिला हँडल कसं करायचं. परिस्थिती किती गंभीर असली तरी आपणही मात्र खंबीरपणे त्याचं उत्तर दिलं पाहिजे, हे की नाही. तिला हाताळायचं हे आपल्या हातामध्ये असतं, हे कर्णाच्या कहाणीतून आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. तर तो आता त्या अंगदेशाचा राजा म्हणून त्याला दुर्योधनाने केलेला आहे. तर तो बोलतोय मित्रांनो, काय बोलतोय बघा. अंगदेशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली मानत नव्हतो, कारण मला पूर्णपणे माहित होतं की ते राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेने मिळालं होतं. जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात. हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिळवावं असं मला कधीच वाटलं नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे काय राज्यपद होतं? सर्वांनी फुलं उधळून, अभिषेकांचं जल सिंचून, कर्णाच्या नावाचा जय जयकार करून, नंतर सरळ सरळ दात चिचकून त्याला केलेला तो एका अर्थानं जगजाहीर अधिक्षेप होता. अधिक्षेप, अभिषेकयुक्त अधिक्षेप. किती दिन आणि असमर्थ झाला तरी कोणताही माणूस आपला अधिक्षेप विसरू शकत नाही. मी तर एक योद्धा होतो, योद्धा मरण पत्करतो, पण आपला स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही. मला हस्तिनापुराचा त्या दिवशीचा इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुडेल तिकडे निघून जावं असं वाटलं. अशा एका देशात जावं की जिथं माणसांचं कुल कधीच विचारलं जात नाही, केवळ बल विचारलं जातं. म्हणून त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौधावरून चित्ररथ पक्षांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोय, राजा, तुझे राज्यपद आता तूच सांभाळ, मला चंपानेरचा मार्ग मोकळा करून दे. पण त्याचा आग्रह घोरपडीसारखा होता. त्याने मला आवर्जून सांगितलं होतं की कर्णा, तुझ्या जोरावर मी तर त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपणा उभा आहे. तू जर त्यांना आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. कुरुंचा ज्येष्ठ राजकुमार दिवा भितासारखा जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचं आहे काय? तू हस्तिनापूर सोडून निघून गेलास तर हे पांडव मला जगणं सुद्धा अशक्य करून टाकतील. आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र. या एकाच विचाराने मी त्याच्या अंगदेश स्वीकारला होता. सारथ्याचा पुत्र अशी सहस्त्र मुखांतून पडलेली रसरशीत लप्त लोह पुष्प ज्या सिंहासनावर खच्चून भरली होती, त्याच सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेच बसलो होतो. केवळ राज्य लोभाच्या आशेने नाही, कारण अगोदर ज्या सर्वांनी ज्यांची छी थू केली त्यांच्याकडून नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणून घेताना माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या आहेत त्या केवळ माझ्या मलाच माहीत आहेत. गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय या तळमळीत काढल्या आहेत. केवळ एकच विचार, गोमाशीनं कुत्र्याचा कसा करावा तसा एकसारखा माझा पाठपुरावा करीत होता. मी सुतपुत्र आहे तर मग मला सुतपुत्र या शब्दाचा इतका संताप का येतो?
का मी स्वतःला सुतपुत्र म्हणून धन्य मानित नाही? कुणीतरी सुतपुत्र म्हणतात माझ्या अंगातील रक्ताचे कर उधळलेल्या रान घोड्यासारखे का धावू लागतावेत? छे, मन म्हणजे आहे तरी काय? ते उलटसुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहेत? काहीच उत्तर सापडत नव्हतं आणि कधीच ते सापडणारही नव्हतं. मला पूर्णपणे माहिती झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते, स्वतंत्र म्हणत होते, पण ते केवळ तोंडावर. माझ्या पश्चात ते माझे सारथी म्हणूनच अवहेलनाच करत होते. अपमाना इतकं जगात मरणही भयानक नसतं, पण तरीही स्वतःला मी अंगराज म्हणून घेत होतो, स्वतंत्र राजा म्हणून घेत होतो. अंतकरणात अपमानाचे कड पचून बाहेर स्वतंत्राचे गोडवे गात होतो, कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कोणीही मलाच मान देणार नव्हते. अंगराज करण्यापुढे मात्र सर्वजण मान तुकीत होते. हे अंगराज पद टिकूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं, कारण कर्ण उणे अंगराज पद म्हणजे केवळ धूळच नव्हती काय? धूळ कुणी मस्तकी लावी तर काय, ती पायदळी तुळली जाते. म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो हे अंगराज पद मला टिकवावंच लागणार होतं. स्वातंत्र्याची कास धरूनच मला या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मूर्तीशिवाय मंदिर. माझं अंगराज पद हे माझं स्वतंत्रच होतं. कसंही असलं ते स्वतंत्र हे स्वतंत्रच, आणि ते मला प्रामाणिकपणानं जपायचं होतं. कारण मला माहित होतं माझ्या अंग देशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता, आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणत होतो. दुर्योधन माझ्या भावना सांभाळेल आणि माझ्या कल्पनांना कृतीची जोड देईल अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. त्या मुद्दाम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही तर कधी कधी त्याच्यासारख्या माणसांच्या पाठीवर फाड फाड उडू शकतो. काही काल मात्र मला स्वस्थ बसणं भाग होतं. झाल्या अपमानाचं विष पचून गप्प बसणं भाग होतं. आतून जळत असतानाही बाहेरून शांत असल्यासारखं दाखवणं भाग होतं. हे अंगराज पद मिळवणं माझं कर्तव्य होतं. मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत्त आलेल्या त्या दांडगट भीमाच्या गळ्यात मी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदगदा हलवीन आणि त्याला पटवून देईन की मी एक सारथीच आहे, पण वीर सारथी आहे. त्यासाठी थोडा काल थांबावं लागणार होतं. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. वेळ आणि काळ यांची अतिशय ताळमेळ वेगवेगळा असतो मित्रांनो. ती वेळ आली तेव्हाच आपण काहीतरी कृती केली तर त्याला अर्थ असतो. असं कधी काही गोष्टी करून त्याला अर्थ येत नसतो. अलीकडं मी आनंदी होतो, तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी. कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रण सगळीकडे गेली होती. विवाह खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं. त्याचं ते रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती. नद्या, निर्झर, पशु पक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरी मरुभूमी. प्रेमासाठी ताणलेला माणूस मरुभूमीत वनवन भटकला असता आणि शेवटी वेड्यापसा होऊन त्यानं झाडा रुपांना मिठ्या मारल्या असत्या. त्याच्या तडफडणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती. म्हणून स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्याला पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार विश्वास वाटतो मला. त्या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याच्या प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं कौर्य विसरू शकतो, अपमानाचे कडू घोड धीरानं पचू शकतो, नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. विवाह म्हणजे तरुण मनाला त्याची नेहमीच ओढ असते. असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण, विक्रमाच्या सागराला सौंदर्याचं सरतेचं साधन आलिंगन, दोन तरुण मनांचं मधुर मिलन. म्हणूनच मला दुसरं काहीच दिसलं नव्हतं. दिसत होती ती केवळ माझ्या जीवनाची माझी साथदारीण म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगिनी. एखाद्या मधमाशीनं आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावं तसं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एकसारखं गुंडाळत होतं. मला माहित आहे माझ्यासारख्या योद्ध्याचं मन हे असं असूनही पण तसं ते होतं, कारण मीही एक माणूस होतो. योद्ध्याचं मन बाणांची पाती करतात त्या लोखंडाचे केलेलं नसतं. त्यालाही भावनांची बांधून टाकलेलं असतं. प्रत्यंचेशिवाय धनुष्य काही नाही आणि भावनेशिवाय मनुष्यही नाही. म्हणूनच होऊ घातलेल्या माझ्या पत्नीची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर नित्य उभी राहत होती. मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजत होतं. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन ध्येय तिला बरोबर समजेल काय? कदाचित माझ्या स्वभावात दोष असतील तर ती ते समजून घेईल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याला नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे प्रसाद माझ्यावर उमटलेले असतात. ते माणसांच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रगट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पती पत्नी तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे एक 2 चक्रांचा रथ. पती पत्नी ती दोन चक्र ठीक समतोल असली तर ते चालतो, नाहीतर अंती तो धरणीत रुततो. ज्यांना हे पटत नाही ते केवळ एक विलास म्हणूनच विवाह करतात. चांगली तलम वस्त्र प्रदान करून फिरतात अशी माणसं म्हणजे उत्तम वस्त्रातील केवळ पशु. त्यांच्या संस्कृतीचा टेंबा खोटा असतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या तशाच विलासी आणि मूर्ख जन्मतात. हत्तीच्या पायाखाली मुंग्यांचं वरवड सापडलं की त्याखाली लाखो मुंग्या तशा चेंदामेंदा होऊन जातात. तशीच काळाच्या गजरापुढे त्यांच्या वंशाची अवस्था होते. मुंग्यांच्या संख्येला कधीच किंमत नसते, कारण त्या शूद्र असतात.
माझ्या डोळ्यांसमोर माझ्या होणाऱ्या पत्नीची मूर्ती उभी होती. एक कर्तव्यदक्ष पत्नी म्हणून, एक प्रजाहितक्ष म्हणून, राजा म्हणून माझ्या विवाहाला, माझ्या राज्याभिषेकाला इतकंच महत्त्व होतं. वृषाली माझी जीवनसाथी होणार होती. प्रयागात माझ्या चरणावर वाहिलेला आपल्या जीवनाचा दखडा ती असाच माझ्या चरणावर ठेवणार होती. सत्यसेन माझा मेव्हणा होणार होता. एका सारथी कन्याशी जन्माचं नातं जोडलं जाणार होतं. म्हणून तिची गोलाकार शंखासारखी नेतळ आकृती माझ्या डोळ्यांसमोर एकसारखी नाचत होती. तिच्या साह्यानं माझं जीवन मेनातल्या खडगासारखं निदास्त होणार होतं. मेनात खडक कधी गंजत नसतं, उलट ते अधिक धारदार राहतं. माझ्या लेखी वृषाली म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं साक्षात अप्सरेचं एक प्रतिचित्र होतं. खरोखर स्त्रीच्या सौंदर्यात किती प्रभावी सामर्थ्य असतं. नियंता हा जर जग रंगवणारा कुशल रंगारी असेल तर ती स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगाकृती म्हटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि समाज प्रभावी कुंचल्यांचं रंगवलेली पूर्णाकृती. वृषालीच्या नावाबरोबरच वायूच्या झुळकीसरशी एखाद्या मिटलेल्या कळीच्या पाकळ्या हळवा उमलत्या जाव्यात तशा माझ्या अनेक मधुर स्मृती फुलल्या जातात. कधी कधी माणसानं केवळ दयावरच विश्वास ठेवावा असं वाटू लागतं, कारण स्मृतीपटलावरील अनेक नाट्यमय घटना माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. नंतर मित्रांनो, आता कर्णाच्या आयुष्यात एक स्त्रीनं स्थान निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे ती वृषाली. तर लग्न होतं की काय आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. नक्की लग्न तो वृषालीबरोबर करतो की त्याच्या जीवनात अजून काही वाढून ठेवलेलं आहे. कारण कर्णाचं आयुष्य म्हणजे मित्रांनो क्षणाक्षणाला एक नवीन काहीतरी पाहायला मिळतं आपल्याला. प्रत्येक क्षणी तो एक वेगळा असतो. आता क्षणात चांगला त्याचा क्षण असतो आणि दुसऱ्या क्षणी तो दुःखातही असू शकतो. याची कल्पना आपण आतापर्यंत पाहिलेल्या पार्टमध्ये सर्व कहाणीमध्ये पाहिली आहे. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहूया कर्ण करतो काय, नक्की वृषालीसोबत लग्न करणार की नाही, हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. असंच आतापर्यंत तुम्ही सपोर्ट केला तर पुढेही सपोर्ट करा. ठीक आहे मित्रांनो.